नमस्कार, मी भरत मोहोळकर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील साने गुरुजी गणेश मंडळ आहे. या गणेश मंडळाची आरती करत असताना त्या ठिकाणी असलेल्या देखाव्याच्या शिखराला आग लागली आणि ज्यावेळी ती आरती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा करत होते आणि त्यामुळे त्याची चर्चा तर होणार, त्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली, त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. सोशल मीडियावर आवाज शकून, आवाज अपशकून अशा फाटतोय. पद्धतीने बरीच चर्चा झाली. मात्र या सगळ्यामध्ये नेमकं खरं काय? शकून आणि अपशकून काय असतं हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्याध्यक्ष माधव बावगे सर आहेत. सर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्या पद्धतीने जे.पी. नड्डांच्या या दौऱ्यानंतर जसा साने गुरुजी गणेश मंडळाच्या त्या देखाव्याला आग लागली, त्यावरून शकून अपशकुनाची चर्चा सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं की शकून आणि अपशकून या गोष्टी नेमक्या काय आहेत, या संकल्पना काय आहेत? वास्तविक पाहता आपण 21व्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये जगतोय आणि त्या अगदी भूतपूर्व काळातल्या गोष्टीमध्ये शकून, अपशकून, नशीब, पायगुण, लक हे शब्द वापरले जात होते. परंतु आता 21व्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये याला कुठलाही थारा नाही. शकून अपशकून हे अंधश्रद्धेत गुरफटलेल्या व्यक्तींच्या तोंडूनच हे येऊ शकतं. विज्ञानवादी माणसाच्या तोंडून शकून, अपशकून, लक, नशीब असे विषय येऊ शकत नाहीयेत. खरं तर आपण विज्ञान युगामध्ये वावरतोय. 21व्या शतकामध्ये आपण चंद्रावर मात करतो, चंद्रावर आपलं पाऊल उतरतंय आणि त्यावेळेला अशा पद्धतीच्या शब्दप्रयोग करणं हे योग्य नाहीये असं मला वाटतं. हे एकूण आपल्याकडे एक आहे विज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला दैववाद, अंधश्रद्धा, धर्मांधता, अवलंबित्व या सगळ्या गोष्टी आहेत. विज्ञानाच्या पुढे शकून अपशकून या गोष्टी अजिबात टिकणाऱ्या नाही आहेत असं मला वाटतं या ठिकाणी. या गोष्टी विज्ञानाच्या पुढे टिकणाऱ्या नाहीत असं तुम्ही आताच सांगितलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मात्र जे.पी. नड्डांनी त्या ठिकाणी त्यांना आरती सोडून जावं लागलं, कारण की त्या ठिकाणी साने गुरुजी गणेश मंडळाचा जो देखाव होता त्याच्या देखाव्याच्या शिखराला आग लागली होती आणि त्यानंतर पुरोगामी असतील किंवा प्रतिगामी असतील, दोन्ही विचारसरणीच्या लोकांमधून यावरती वेगवेगळे क्रिया प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यामध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या की हे जे विघ्न होतं ते विघ्न टळलं. हे विघ्न टळणं आणि शकून अपशकून अशा या संकल्पनांमध्ये कशा पद्धतीने आता समाज गुरफटतोय? हे पहा, त्या गणेश मंडळाचं नाव आहे साने गुरुजी गणेश मंडळ आणि अशा पद्धतीनं एका महापुरुषांचं नाव देत असताना, एका विवेकी माणसाचं नाव देत असताना, एखाद्या संवेदनशील माणसाचं नाव दिलेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं योग्य वाटत नाही. असं जे.पी. नड्डा त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या स्वागतासाठी जो काही फटाके वाजवून त्यांच्याकडे स्वागत केलं गेलं, त्या फटाक्याचा हे कण तिकडे त्या ह्याच्यावर गेल्यामुळं त्याची आग लागलेली आहे असं असू शकतं आणि ते तशा पद्धतीनं अंदाजही व्यक्त केलेले आहेत. तिथली परिस्थिती त्यावेळेची बघायला पाहिजे. परंतु त्यांनी आल्यामुळं असं अपशकून घडले नाही. त्यांच्या भक्तांच्या अधिक जास्त त्यांचं स्वागत करण्यासाठी अधिक जास्त मशगूल झाले आणि त्याच्या परिणामांची जाणीव त्यांना नसल्यामुळं करण्याच्या दृष्टिकोनातून जे फटाके वाजवले गेले त्या फटाक्याचा अंश तिथे पोहोचला आणि त्याच्यामुळे ती आग लागलेली आहे. तिथं अपशकून होण्याचा काहीही प्रश्न नाहीये. विज्ञान काय सांगतं, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी आणि मानवतावाद हा याचा अंगीकार करणं, प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन, घटनेमधला वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणणं म्हणजे हे पायदळी तुडवणं आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचं. आपल्याकडं मागच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये
शिक्षणाच्या मूलभूत गाभा घटकामध्ये घेतलेला आहे. मूल्य शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि एकदा का वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार जर लोकांनी केला तर मग अशा भ्रामक गोष्टीवर त्यांचा विश्वास असणार नाही, ही भूमिका ठेवून तो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घेतलेला होता. परंतु तो वैज्ञानिक दृष्टिकोनच अशा गोष्टीमुळे पायदळी तुडवला जातोय, असं मला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावं असं वाटतं. आपल्याकडं चाकोरीबद्ध शिक्षण पद्धती आहे आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रश्न विचारायला वाव नाही आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असं सांगतो, ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला तो त्याचा आत्मविश्वास पक्का झालेला असतो. आणि अष्टिकोन म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर कार्य कारण भाव तपासणे. ती जे.पी. नड्डा ज्या वेळेला त्या ठिकाणी आले त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणचं केलेलं कार्यवाही आणि त्याच्या परिणामांचं त्या ठिकाणी विश्लेषण करायला पाहिजे होतं, त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. परंतु याचा चिकित्सक पद्धती तर सोडून दिली गेली, घडणाऱ्या घटनेला प्रश्न विचारायचा सोडून दिला आणि अपशकुन शकुन याच्यामध्ये गुंतून बसल्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढे शकुन अपशकुन हे टिकत नाही, हे स्पष्टपणे माझं मत आहे. नक्कीच सर, तुम्ही आता अत्यंत महत्वाचं वाक्य या ठिकाणी सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढे शकून अपशकुन टिकत नाही. मात्र सध्या तरी चर्चा तशाच पद्धतीने होत होती. अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चर्चा होत आहेत, तर ह्या चर्चा आणि यातून वैज्ञानिक दृष्टिकोन पेरण्यासाठी आपण सगळ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, आपली भूमिका नेमकी कशी असली पाहिजे? यासाठी एकूण आपली शिक्षण पद्धती खऱ्या अर्थानं भक्कम करायला पाहिजे. परंतु शिक्षण पद्धतीमध्ये ज्या शिक्षण क्षेत्रामधून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भपणे रुजवण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करायला पाहिजे, त्याच शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दैववाद, धर्मांधता, वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून बाकीचं सगळं रुजवलं चाललेलं आहे. त्याच्यामुळे ही शिक्षण पद्धती चुकूचकामी झालेली आहे असं मला वाटतं. आणि त्या शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी अधिक जास्त ही करणं गरजेचं आहे. कोविडच्या काळापासून तर अधिक जास्त म्हणजे परीक्षा पद्धती सोडून ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे शॉर्टकट शोधण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो शॉर्टकट सोडून दिला पाहिजे आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाऊन त्याच्यावर खऱ्या अर्थानं चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची धारणा अधिक जास्त या शिक्षणाच्या माध्यमातून रुजवली गेली पाहिजे. आणि नेमकं तेच होत नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत असं मला वाटतं. याच्यातून एकच म्हणावं असं वाटतं की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली आहे सगळी, पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाहीये आणि ती विज्ञानाची दृष्टी रुजवण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून झालं पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. नक्कीच सर, विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही असं आत्ताच आपण सांगितलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकंदरीत ज्या पद्धतीने या चर्चा होत आहेत, एकीकडे हे विघ्न टळलं असं म्हणतायत, तर दुसरीकडे अपशकुन म्हणतायत. शकून अपशकुनाच्या अशा या सगळ्या गोष्टींवरती आपण दिलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे आणि यातूनच अशाच पद्धतीने तुम्ही जे कार्य करतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून, ते याच पद्धतीने ज्या अंधश्रद्धा समाजामध्ये पसरतायत त्या अंधश्रद्धांवरती मात करण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांचं काम ही अंधश्रद्धा समाजातील कमी करण्यासाठी आणि संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा ही सगळी चर्चा ऐकली. शकून आणि अपशकुन त्याबरोबरच विघ्न टळणं आणि विघ्न येणं या सगळ्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.